नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शेतीमधील एक अतिशय महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. DAP आणि 10-26-26 या खतांमध्ये नेमका फरक काय आहे? दोन्ही खतामध्ये कोणते घटक आहेत? किती प्रमाणावर ते घटक आहेत? कोणतं खत कधी वापरायचं आणि चुकीचं खत वापरल्यास पिकावर काय परिणाम होतो? हे आज आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. कारण आजही अनेक शेतकरी DAP आणि 10-26-26 ही दोन्ही खतं सारखीच समजतात. पण प्रत्यक्षात या दोन्ही खतांची काम वेगवेगळी आहेत आणि योग्य वेळी योग्य खत वापरलं तर उत्पादनामध्ये खूप मोठा फरक दिसून येऊ शकतो. तर मित्रांनो, सर्वात आधी DAP खताबद्दल समजून घेऊया. DAP म्हणजे डायअमोनियम फॉस्फेट. यालाच आपण 1846 खत या नावाने सुद्धा ओळखतो. या खतामध्ये साधारण 18% नायट्रोजन आणि 46% फॉस्फरस असतो. म्हणजेच या खतामध्ये फॉस्फरसचं प्रमाण खूप जास्त असतं. आता प्रश्न येतो, फॉस्फरस पिकासाठी नेमकं काय काम करतो? फॉस्फरस हे पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे. जेव्हा पिकाची सुरुवातीची वाढ सुरू होत असते तेव्हा मजबूत मुळे तयार होण्यासाठी फॉस्फरस आवश्यक असतो. जर पिकाला सुरुवातीला योग्य प्रमाणात फॉस्फरस मिळाला तर रोप मजबूत होतं, उगवण चांगली होते आणि पुढची वाढ जोमाने होत असते. म्हणूनच DAP खताचा वापर बहुतेक वेळा पेरणीच्या वेळी किंवा पेरणीपूर्वी केला जातो. विशेषतः सोयाबीन, मका, कापूस, गहू, हरभरा अशा पिकांमध्ये DAP खताचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मित्रांनो, आता आपण 10-26-26 खताविषयी माहिती घेऊया. मित्रांनो, 10-26-26 या खतामध्ये 10% नायट्रोजन, 26% फॉस्फरस आणि 26% पोटॅश असतं. म्हणजेच या खतामध्ये फॉस्फरससोबत पोटॅश देखील मिळतं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, DAP आणि 10-26-26मधून कोणते खत चांगलं? तर मित्रांनो, दोन्ही खतं चांगली आहेत, पण त्यांचा वापर पिकाच्या अवस्थेनुसार वेगळा असतो. जर पिकांची सुरुवात असेल, मुळांची वाढ करायची असेल तर DAP अधिक उपयुक्त ठरते. पण जर पीक वाढीच्या अवस्थेत असेल, फुलधारणा सुरू असेल किंवा उत्पादन आपल्याला वाढवायचं असेल, अशा वेळेस 10-26-26 अधिक फायदेशीर ठरतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अनेक शेतकरी जास्त उत्पन्नाच्या आशेने अतिप्रमाणात DAPचा वापर करतात. पण त्यामुळे जमिनीचं संतुलन बिघडू शकतं. जमिनीत फॉस्फरसचं प्रमाण वाढलं तर इतर अन्नद्रव्यांचं शोषण कमी होऊ शकतं. त्यामुळे कोणतंही खत वापरताना जमिनीचे माती परीक्षण करणे आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे असते. तसंच फक्त खत टाकून उत्पादन वाढत नाही. योग्य पाणी व्यवस्थापन, वेळेवर फवारणी आणि संतुलित खत व्यवस्थापन हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण समजून घेतलं की DAPमध्ये फॉस्फरस जास्त असतो आणि ते सुरुवातीच्या वाढीसाठी उपयोगी असतं. तर 10-26-26मध्ये पोटॅश असल्यामुळे ते पीक मजबूत करण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी मदत करतं. म्हणून पिकांची अवस्था आणि गरज पाहूनच योग्य खताची निवड करायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.